की जय। एक देवबा, मी तुला मंदिर मा रोज येस जवळ मना पा काही नाही होतो तेव्हा मी तुला पा मागत घेऊ आणि तू माले देतच राहणार। आज जे शे ते सर्व तुला आशीर्वाद मुळे शे। आज मनकडे घेर मळा 15-16 एकर जमीन शे, हाई सर्व तुला आशीर्वाद मुळे शे। देख देवबा, तुला जर माले आशीर्वाद राहता नाही तर मनपा काय राहतो आणि मनीसन हाई तुला मंदिर मी वावर मानच बांधत। देवबा, तू माले 4 पोरे दिनात पण त्यासना डोकामा चांगली बुद्धी देवाने तू इसरी गया। मला वाटलं होतं मना 4 पोरे मना समजा बाहेर उचलतील, पण इतके बी वय आहे तरी मालेच त्यासना बाहेर उचलना पडस। त्या काहीच काम करतात नाही, समजा काम मालेच करणं पडस। देवबा, मनी शेवटली इच्छा पुरी कर दे, मना पोरेसले चांगली बुद्धी दे, कारण तुला माले कवय बोलाव नाही हाई काही माले सांगता येत नाही।
चला रे पयाडून. अरे आम्ही का तुम नावडायत का? अरे आम्ही आमनं किसोत निघाडून. निघाडून चल. अरे मी गोट्याची की गो. एका गाड्या आते मी या गोट्या जिंकलो. अरे पण तू गोटीला मारा नाही ना बोर. म्हणजे तू मोठा आहे तर मग काम एका दाबी मारा ना का मग. दाबी मारानं काय होते ना मा. आपण समजा एकच मायना म्हणे त्यांनी गोटी मारी तो जिंक ना. आई खरं बोल ना सोम्या. अरे ह्या 2 गोट्या मनाकडून तुला बक्षीस. माले का बरं दिला ना भाऊ. अरे सोम्या, अरे मी गोटी मारीच नाही. अरे तू बोलला म्हणसून मला गोट्या भेटतात. असं आहे का. मग अरे बापरे, म्हणजे तू गोटी मारी नव्हती का. जाऊ दे गाड्या, तू कायम रोतड इतिहास. जाऊ द्या ते आता आपण एकटी दांड खेळा नका. अरे जाऊ द्या गडा ते. अरे म्हातारा टाइम जायले बोंब मारी तो अजून. आईच गाय आणि म्हातारा. वारे पोरेश्वर, तुम्ही काम करा सारखा आणि गोट्या बोरा की राहणार काही शोभस का तुमले. वार मग काम करायला काय आहे. तू नाही करत का वावर मग काम. आमने काय करायचं आहे. आम्ही कशाला करूत काम आहे. आमना का काम करा न वय का. नाही आता शीत तुमने दूधना दात बी नाही पडणार. काही लाजा शर्मा वाटतस का. देख बरं आपा गाय जाऊ ना काही काम नाही. अरे आठे खेळापेक्षा वावर माझा. कोणी ह्या माया माझा, कोणी त्या माया माझा. गच्ची वावरायचे आपले. बापरे इथला वावरे. आप्पा एक विचारू का. विचार ना. अरे कोणी शांतपणा करा सांगा तुले. कसा ना. इथला वावरे लेवा ना. कामा टोकाले ताण. अरे माले वाटणं तुम्ही 4 पोरे वावर मा हातभार लावशात. म्हणीसन दर वरीसले कष्ट करीसन वावरलेत गो. म्हणजे आमना भरोसावर. नाही तर मग कोणा. अरे आपा तुला जेवढं होतं ना तेवढंच लिहिता ना. अरे खरं आहे ना. मग? डोका मग खवळा आणि गुलाल नाही होत करत बट ना म्हातारा. हो ना भाऊ काय करतात. आता तर तुमची माय चालली की कोणावर हक्क का करू. ओ अप्पा आता काही टेन्शन लिहू नको. आणि आमले देऊ बी नको. अप्पा जाय ते घेऊ दे आमले काहीतरी. बरा टाइमपास विरांता आठे तर दिन म्हातारा निरडीच भरेल डेग माय करी. मग खीर मग मुया घाली. अप्पा आता चुपचाप घर जाय आणि खावल कर आमले काहीतरी जल्दी. की सण निस्ती भूक लाग गई. हे भगवान मना मागे कसं होई या पोरेसनं रे. अरे पांडुरंगा. राम राम अप्पा. आज उशीर जा वाटतं वावर माझा वाले. रातले केले भरणा काय मनीसन उशीर जाया. आणि त्यांना माबी स्वयंपाक पाणी तुमलेच करणं पडस. तेच करीसन बसनू. आणि पोरे कतात आप्पा तू ना. त्याचा मला विचारीसन जातस. पोरीशी धोका दे ना आप्पा तुले. मग काय करू आता. क्या का पता. अरे तुला 4 पोरे.
राम्या अरे त्याने काय आवाज सोडून दिलं अरे ते तर सोड कारण त्या वाण्यानं ज्याला डबल कसं सांग टाकवतो मी दिलीप ना चौका अरे एवढ्याला पोर तुम्ही आणि काय अडे बटी सांगता ताण राहणार रे अरे बट रे चुपट खरं बोला ना तो रामभो तू घर निघतं आमना मग बोला ना काम नाही तर राहणार भाऊ तुमले चांगलं सांगा ना विरागस पण या म्हाताराना काय देखात नाही तर आमना करते नाही देखावस ना अरे पण आमनाकडून देखावस ना तुला वरी नाही देखावत ना तू बी जाय म्हातारा बरोबर कामले बापरे बरं तर बता शाणा दिखतास आप्पा एक सांगू का तुले काय सांग तुनाकडे आवडे जमीन शे 2-4 साल काबर लावस नाही तू वा टाक आमले खर्चामा सालदाराचा पगार कोण दे रे ओ काय शान परत शिकाडी राहणार रे आमला बापले बरोबर आहे बापरे एक बोला लागणं का समजा सुटतास या जाऊ दे रे भाऊ येडा सदस्य ते बी खरं शे म्हणा जाऊ द्या हो सालदार बी परवडतात नाही तू कितला बुद्धिवान आहे आप्पा पण तुला पोरे मात्र वायात मी जास्त राहते वावर मा चेंदिलेल्या चला रे जेवायला टाइम वगैरे हो दादा राम राम बापरे आज पंचायत जमेगी दुपारनं भर काय काम शे बसून गप्पा मारत कुठे चालणार होता दादा चाललो होतो वावर मा काय मंडळी कस काय जामदार अंगाम काय करतात बरेचसे जमतेम जे बेटी त्यांना मा समाधान मानना पडी यावर इसली पाणी पाऊस बी कुठे टाइमवर शे बरी उन्ही कपाशी पण भाव नाही काय करी शेतकरी बी काय करे हो शेतकरी मध्ये जाते काय करतात जिकडे तिकडे तेच ते देखा ना केळीलाही होती तिला बी भाव नाही जेमतेम म्हणतात सोसायटी मोठी होई ती बी जाई नाही म्हणा बी तेच आहे ना रामभाऊ पण देवनी ती पण इच्छा पुरी काही नाही नशीब ना पुढे काय चालत नाही जिबो का पण चांबडा अप्पा काही दिसत नाही त्यानं काय त्यानं वावर भला आणि तो भला हा बरोबर शे पोरी बी त्यांना 3 भावला आहेत ना हो अरे काय पोरुषातच का त्या चांगलं शिकायला जाऊ का दंगा करतस परंतु त्याला चांगलं सांगायला गहू तर मना शहाणपणा काढा तेच नाही काय शिकतील होत्या शेवटच्या शिकणारा मास्तर मरी घ्या काय शिकतील त्या म्हणतस ना औसना पोटी खाऊस तसंच हे दादा ते बंद करा त्याचं पुराण 4 वाजे घ्या 4 ना टाइम होई घ्या आता सूर्यनारायण डोकावर घ्या भाकर तुकडा खायलो सोम्या काय रे नामे अरे जा यासले आउट करिये तरच मला तोंड दाव नाही मी यसले एक ना जी दोन्हीच जर आउट कर म्हणून दा अरे जाय बस मग मी तुला मागे तो काय माणूस आहे काय यार रे काय यार एक बी आउट जाय नाही काय तोंड लय होणार आहे सोम्या काय करू पण जाऊ दे वाची काय त्या राम्या आता तू जाय मी जाय काय बात करणार ना कबड्डी 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 आवडे सोम्या आवडे 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 आउट नाही आहे बरं मी आवडे 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 बसले आवडे तू आवडे आवडे
काय करा साला या जैसन देखणं पडी बरं साला आऊट आहे म्हणतं. आउट आहे रे. खरं हो. येणार रे. अरे झगडा काय आला करा ना रे. थांब रे. थांब. काय झालं? काय वाजला ना फुटेल डबडा नका डब 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 जास्ती डबडब करा नाठे झगडा आम्ही करा नो तुला बाप न काय जाय ना म्हणत तुला बाप न काय जाय ना. हो बापरे अरे मी तर चांगला सांग ना बोरे हो आम्ही कोण शेत माहिती शेत तुला हा अरे हो ना बाबा शेतच ना तुम्ही रे मग आई माहित होत ना तुले मग का बरं आम्हाला म्हणा खूप शिराना भाऊ हा मग हाऊ शानपणा कोणी करा सांगा रे तुले. अरे बाबा उसमा झगडा नका करू आई सांग मी तुमले काय वाईट सांग नका बोरे ओ आम्ही दांगडू बी करसूत आणि गोड बी विचारसूत तू का बरं आम्हाला सांग दुश्मन लिहिला ना भाऊ. बापरे या तर चोरच नाही उलटा बोंब आहेत का रे जास्त शानपणा करा नका धरा रे ना बापरे काय बात रे अरे काय रे तो तराने सालाले. अरे वा रे म्हणा हिरोज अरे म्हणा तोंड काय देखील राहणार अरे लाजा वाटाल बा तुमले. अरे नुसत्या लाजत नाही तर सर्मासूत वाटायला पाहिजे. का बरं भाऊ अरे दरा नाही खमुटले अरे मारा ना आते. तुला तर देखील रे रामनं नाव लिहिचे काय रे भाऊ. अरे उठलेलं रे देवा अरे मला नाही रे भाऊ याचा असले काय शामराव काय चालू आहे? समजा जेवणा भरोसावर ठेव दादा जे बी भेटी घ्यायला त्या नावा समाधानी मानू. ते खरंच आहे आप्पा. तुम्हाला एक विचारू का? विचारण दादा त्या नामा काय शे का हो आप्पा पोरेला लग्न वगैरे करायचे का नाही? काय विचारतस दादा तुम्ही बी त्या बिन लोकांना पोरे अजून बी गोट्या भवऱ्या खेचस कसाले कोण बाई बेटी नंदशी फोडो शे का नाही. ते बी खरंच शे म्हणा. मन काय हो पुढे तेच नशीब आता मना शेवटना टाइम जायले आता कोण आहे चालला आप्पा? वावर मा चालू बरं मग येस दादा. हो का रे अरे आपण कुदत कुदत नदी मला काय बापरे अरे भाऊ अरे हा आणि आज तबे आपण 8 दिवस अंग धुईल नाही. थांब रे अरे नदीला पाणी जास्त दिकी राहणार हा
राटी नांग नाही धुवे तर काय फरक पडणार तुमले ओ भो अरे तुले नाही दोन होतो नको तू आमचे तू तू दे आम्ही चाललो या तर गयात मी बी धुले सांगा ते यार हे अरे चला रे जेवाले अरे काय भुका मी का लागतस का तुमले अरे लागे रे. चला घरकडे चला रे घरकडे चला रे चला चला हो थांबा रे अरे आपण ना ते म्हणजे तुमचं खरं पण आपला चारी बहुत का आपण बघत का मुजी पहिले बरोबर आहे मुजी दे घालवायला रे बाप मग थांब रे मी मोजस रे एक हा अहो, दोन हा अहो, तीन बरोबर छे बापरे अरे एक नदी माऊ आहे काय काय हा? अरे आपण तीनच शेतात अरे अरे बाप बापरे असं कसं होई मी मोजस एक दोन तीन बापरे गारे आपला एक बाबुडी थांबा रे मी मोजच ना ते मोज मोज 1 2 3 अरे चौथा खरंच काय रे थांबा रे का झालं पोट पुतळा तोडायला राहते मी मोजच पाहिले 1 2 आणि 3 नाही सांगूर तुमले मी अरे 8 दिन जाय अंगणी धुल होत अरे गेले का फरक पडायला का तुमले ऐकतो तर बरं होतं भाऊ भाऊ बापरे कथा शर्यत तू निभाना येडा कावर बुके राहत चला देख ना पडस ना जायचं का रे काय जाय रे का बरं नाही रे काय सांगू रामभू आराम ना एक भाऊ पाणी मा वाही गया रामभू हो बापरे काय सांगितलं अरे काय सांगू भाऊ भलतच वाईट जाय अरे आमना 4 मरला एक भाऊ वाही गया भाऊ अरे पण असं कसं होई हा अरे हाव ना रामभू अरे आम्ही 3च राहिलो देख मोजीचा काढत तुले 1 2 3 सला या शेतच तर बरोबर 4 पण सला यसले मोजता नाही राहना यसने माले मारेल शे ना त्यांना बदला लेवाना हाऊस टाइम शे देखा बो काय बो मी तुम ना एक भाऊ तुमले आंदेसू एकदम जित्ता आणि माले काय देशात अरे तू जे सांगशील ते दिसून ना बोरे माले काहीच नको पण मी जे सांगतो ते करणं पडी मंजूर शेका बोला नाही तर चाललो रे भाऊ मी शेका मंजूर अरे नाही रे बो दादा अरे तू सांगशील तसं करतोस भाऊ देखा बरं चाली भाऊ मी सर्वासले एक एक बुक्का मारसू हे मंजूर तर बोला नाही तर मी चाललो थांब रामभो थांब तू बुक्काच का रामभो अरे लाखा बी खासू अरे का रे भाऊ चाली ना रे शे मंजूर तर या लाईन मा चला रे लाईन मा चला रे तुम्ही 4 होतात एक नदी मावाय घ्या
तुम्हाला एक भाऊ आणि देवाने जबाबदारी मनी दिना तुम्हाला एक भाऊ दिना आता मी प्रत्येकला एक एक बुका मारसू जेले बुका मारा त्याने म्हणानं एक दोन आहेस ना हा आमले गंदा लुंगीस मग वा तर बुक्का खावाले वाघ खाले वाघ बोले तू बोल रे दोन ओ बापरे तू बोल तीन तुम्ही बरोबर 4 जण भाऊ रे तुला परत मुली दाखवस मी तुझं नाव काय रे गलिना एक तुझं नाव काय रे नाम्या 2 तुला रे नाम्या 3 तुला रे सोम्या 4 पुण्यात बरोबर 4 जण मला उपकार द्या आपला बदला लेवाय घ्या चला आता जाणच पडी राम्या गण्या अरे सोम्या का बरं पै राहा रे जाऊ दे आपण 4 तरी घेऊत ना बरोबर चालू म्हाताराने स्वयंपाक करेल रे भूक लागेल कवच नाही आपलं आपलं घर चला आपलं आपलं घर पड़ी गया काय झालं अप्पा अप्पा काय झालं मला एकदम चक्कर उन्हात हे म्हणा काही खरं नाही मला घरली चला असं काय म्हणणार अप्पा मला घरली चला शेवटनं पोरले भेटले चला चला आपा काहीतरी सांगितलं ना वाटतं काय सांगा रे आप्पानी सुपना मार्ग सांगितला ध्यान माल्या असं सांगा आप्पानी अरे पण काय सांगा आप्पानी ते तर ऐक मग फटका मा काय सांगा रे आप्पानी अरे आप्पानी सांग वावर मजाशा सावली मा जावानं
सावली माझ येवानं. राम्या देख रे आप्पा अजून काहीतरी सांगितलं ना. काय सांगा आप्पाने? आप्पाने सांग गोड करी सन खा. देख रे नाम्या आप्पा काहीतरी सांगितलं ना वाटतं. गादी करीसन झोपा हाय सांगितलं आप्पा. राम्या देख रे आप्पा अजून काहीतरी सांगणार ना भाऊ. आप्पा सांगे राहणार गावे गाव घरे बांधा. देख रे सुकमा रावानं वी हे एवढं करणंच पडीव याच आप्पानं म्हणणं आहे. देखा गड्यासो म्हातारा तर काय पुढे स्टेट सोडीस. हा हो आता म्हातारांना सांगाल परमानेच आपलं वागणं पडी. आणि जर तसं वागलं नाही तर मग आपण दुःख माहीत असू. देखा गड्यासो आपले जसं सांगितले तसं आपले वागणं पडी. एक तर आपले दुखी राहून सवय नाही. देखा गड्यासो म्हातारा सांगितले वावर मा जड जावानं वे तर सावलीमा जावानं सावलीमा येवानं. देखा मग ऐकायचं करता ये ना करायला विचार. मला विचार असा बी राहिला घर पासून तर वावरलो मंडप टाकी देवा ऊन लागायला कामच नाही. अरे सावली सावली कितली म्हाताराले काळजी पुरसले ऊन लागाले नको. मनीसन पहिलेच सांगी गया सावली मा जावान आणि सावली मा येवान. जित्ता होता तो बी गुण मारा आपला आणि तो बी आपली काळजीच लिहिली मरी गया आणि आता काळजी ना सांगी गया. मग फेर टाका ना का मंडपला. खरे टाका काय तुला बी काही सांगतो ना आप्पाने. गोड करी सन खा आई सांगवता आप्पाने माले. सौता चटणी भाकर खाय पण पोरेसनी गोड खावाले पाहिजे आई इच्छा होती त्यांनी. देखा भो आपले सांगेल परमाने वागणं पडी. एक तर आपले दुःख मरावानी सवय नाही बरं का भाऊ. रोज काही ना काही गोड करी सन खाणं पडी. जसं आज बुंदी काल देन जिलेबी. असं जर करा ना वे ते हलवाई लावणं पडे हो. मग करा ना का हलवाई लाव काही करा. अरे नाम्या अजून काहीतरी सांगवता वाटतं आप्पानी. द्या बरं याद कर. गादी करी सन झोपानं हाही सांगवत आप्पानी. मग गाद्या शिवना पटीन भो. सौता म्हातारा गोधडीवर पडणार पण पोरेसले गादीवर झोपानं सांगितल्या. आप्पानी सांग तसंच करणं पडी भाऊ आपले. मग गादी बदलायला सांगितलं. सांगितलं भाऊ. मग गादी बदलायला कितला सांगू. सांगितले 50 इथल्या काबर. अरे रोज रोज गाद्या बदलायचं झोपूत ना. काय शेवट आप्पाने काय सांगू तुले. गावे गाव घरे बांधाना असं सांगू होता आप्पानी. पण का सांगू आप्पानी असं घरे बांधाना गावे गाव.
ते का गड्या आपण इच्छा असे ना तर गावे गाव घर बांधण्यास पडी. समजा आपण एखादे गावले गौत तरी बी आपलंच घर पाहिजे, दुसऱ्यानं घर कसा जावा ना म्हणीसन आपण गावे गाव घरे बांधायला सांगेल होई. मग बांधली टाका ना भाऊ घरे. अरे पण कितलाच बांधाना घरे. बांधाना 60-70 घरे. अरे आपू कोणता गावले जासूत आणि कोणता नाही हाय का आपू का ठरायचं जासूत का. मग ज्या बी गावले जासूत त्या प्रत्येक गावले आपलं घर नको का. हाय खरं शेवो. बापनी इच्छा मोडांनी बरं भाऊ सांगितल्या घरे बांधानं गवंडीले. चला काल बसून वावर म्हणावा बरं. अरे मना मन एक शंकाही राहिली. ते काय शंकाही राणी तुला मन मा. अरे स्वयंपाकले आपण हलवाई लावा लावा घरे बांधायला गवंडी सांगा सांगा आणि गादी बनावले गादीवाला सांगा सांगा. सावली माझावाले सावली मायावाले मंडपाला सांगा सांगा. अरे आपण वार मंडप मध्ये असू मंडप पाहिजे असू मग वार मग काम कोण करी. येडाच येतच का तुम्ही सालदार लावत ना कोण ऊन म्हातार पडी. अरे हाय तर कोण त्या मग उन्हाने. आपले नुसतं सांगेले सावलीमा जावानं सावलीमा येवानं काम करायला थोडी सांगेल छे. चला सालदारला लिहू. अरे पण कितला लावाना सावधान. नाहीतर गोपांना सोडा. बापरे इथला का बरं भाऊ. जमीन कितलीच आहे हो. इथली जमीन करायला 2-4 सालदार पुरतील का. तू सांग राहा ना एकदम खरं शे. मग सालदारे लावा ना का. अरे बेला सच्चा टाकला रे. चला मग काल पासून बापने सांगेल प्रमाणे वागा ना शे. अरे आप्पा तू जित्तापेक्षा मरेल परवडना हो. माले मारेल ना बदला तर लिहावाय गा. आता राहना येस ना पैसा आणि शा गावमा नाचणारीन बाई बी अशी हाय चौकडी आणि तिने देसली जोड बांधी. राजा सखिया राजा सखिया भूखे लगने ते तू ना साथे राजा वड़ा समोसा कचोरी बनी जा तू. भूखे लगने ते तू ना साथे राजा वड़ा समोसा कचोरी बनी जा तू. लग्न मन राजा तीखट जल लग्न मन राजा पेड़ा बर्फी में जिलेबी बनी जात राजा सखिया राजा सखिया भूख लागली ते तुला साठे राजा वडा समोसा कचोरी बनी जात.
सखिया राजा सखिया भूख लागली तुला साठे राजा वडा समोसा कचोरी बनी जातो भूख लागली ते तुला साठे राजा वडा समोसा कचोरी बनी जातो भूख लागली तुला साठे राजा वडा कचोरी समोसा बनी जातो आज पहिले की ना माया माझा अरे नवा कपडा बघा मस्त दिख रहा होता आपण थांब थांब. काय झालं अरे कथा ऊन मजायला ना अख्खा होय ना सावली मा सावली मा दावानं सावली मा यावनं सांगायचं ना साले ऊन म्हातार मारायला रे चल ए, आता ये. नेमन काम करा ना हा नाही तर पैसा भेटावून बरं भाऊ. हा चला आज के ना मैं तो देखा ना हुई गया. अरे वाह, अरे आज हलवाईने जिलेबिया बनायचे भाऊ. अरे लटका रे लटका. वारे आप्पा मरवो अंतू ना कुठे जन्माला येऊ अरे गादा गादा शेतात मस्त झोपला की भाऊ आज. मी आहे ना 3-2 लिसू. मी त्या 3 लिसू 5 लिडाक्सू. माले 2-1 बी चालती पण का रे त्या मधली खोली मधल्या गाद्या त्या दे कुत्र भाऊ काल मिळतील. का रे माले खरं एकच राहू दे नी कितली की रे आपली ज्वारी 50 एक गाडा येवायला पाहिजे. ये जाई काय मस्त पटेल बुजीवारी. आपण पुन्हा शेती अरे येडा पेडा आहे अरे पेडा तर गोड होता. अरे मनीसन तर आपण गोड करी सण खावायला सांगत होतं भाऊ. अरे राम्या अरे काय करे ना असं. ते माले बी काय माहित मला विचारले हो आता ये
काय करणार रे? कपाशीले पावडर मार राहिनो. चला रे घरकडे, आज ना काम भी होई गए आणि भूका भी लागी जाईल शेत. अरे बाप, आज बर्फी जे भो. अरे मग देखे काय राहिला तुटा. अप्पा आज कुठे जाणार पडी साला. रोज रोज वावर मध्ये जाऊन मी कटा आहेस रे. हो भो, अरे आपण सांगेल प्रमाणे तर करणंच पडी गड्या. चला मग. हो का रे, आडे तर काही दिख राहणार नाही. सर्व पाला पाला दिख राहणार. काय करा चला या. ओ आता आता रे. ती आपण आतले पबले आम्ही भर कर. बरं बरं, जाय ते काम कर. अरे अप्पा बी काय इथला वावर लेलपट ना भो. काम पटी जास. भूक लागे रे बाप. हाय काय शे झालं गोट्यासारखं गोल गोल. होई झालं काहीतरी गोड खावानं. हलवाई काहीतरी जामन गुलाब का काही सांगेल आणता भाऊ. खावानाचं नाही. अरे मग खा ना. रानी मनी वाली विदेशी का सांग नकली हीरा वाली. विदेशी का सांग नकली हीरा वाली. ली दे सुमी नतनी तुले ली दे सुमी नतनी तुले ली जन्माले कायदेशी वैजा सुरे मीर रानी तुनी वाली. वैजा सुरे मीर रानी तुनी वाली. हुई का सांग रानी मनी वाली हुई का सांग रानी मनी वाली नीदे हिरवा शायू रे माले कोई. नीदे हिरवा शायू रे माले कोई. ली दे सुमी समद तुले ली दे सुमी समद तुले तू पण माले कायदेशी वैजा सुरे मी तुनी घरवाले. वैजा सुरे मी तुनी घरवाले. हुई का सांग
लिसन माले कायदेशी वैजा सुरे मी तुनी दिलवाले वैजा सुरे मी तुनी दिलवाले विजसी कसारानी मनिवली विजसी कसारानी मनिवली लीदे मंगळसूत्र माले कानाबाली लीदे मंगळसूत्र माले कानाबाली लिदे सुमी जे सांगशीते लिदे सुमी जे सांगशीते लिसन माले कायदेशी वैजा सुरे मी बायको तुनीवाली वैजा सुरे मी बायको तुनीवाली विजसी कसारानी मनिवली वैजा सुरे मी राणी तुनीवाली विजसी कसारानी घरवाली वैजा सुरे मी तुनी घरवाली विजसी कसांग मनी दिलवाली वैजा सुरे मी तुनी दिलवाली विजसी कसांग बायको मनिवली वैजा सुरे मी बायको तुनीवाली ला 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 अरे उठा रे 11:02 वाजी घ्या वावर मग चाललंय का नाही जाऊच रे वा मग. चाल एक सांगू का खरं तर बाप ना पैसाची मजा आज ही राणी खरं शेते पहिले काही बी करायलाच आहे ना तर आपला बापला विचारणं पडे ते तसं नाही ते समज आपला हातमाशे अरे समधी इस्टेट आपला हवाले करी सन म्हातारा जाईपट ना फटुमा खरं द्यायला काय ना तर म्हातारा कधीच ना गचकाले पाहिजे होता मना मन मधली बात बोलणार माले बी तसंच वाटे अरे खरंच आहे ना ते जाय ना ते मन सारखं कोणी सगळं गळमा कोण शे रे या आता अरे मी शे बैरा मिस्त्री काय काम शे भो रे गॅरेज ना काम चालू आहे ना पैसा बाल होता पैसा अरे भेटते ना मग काय पैसा पैसा खरा ना याले पैसा आणि निघाडू राम राम मंडळी राम राम कैलास भावसार नवरंग मंडप वाला पैसा लावलो नव्हतं वाटतं याला तुमना पैसा लय मग येस मी बापरे लाईनच लागत असेल इथं गण्या देख तर बाहेर कोण कोण आहे तुमचा तुमचा पडेल ना पैसा त्या बी टाक
राम्या तू बी दे टाक पैसा आणि जायचं मोठं काढू आणि ह्या बी जाय. कोण कोण होतात रे? किराणावाला होता, हलवाई होता, आपला सालदारे होतात, आपला गाड्यावाला होता. दिनात का मग द्यायचा पैसा? या तोंड काय ताणी राहिना सांग ना. देनात ना मान. बापरे कोण होणं बाते. या मिस्त्री या. आज माले कोणती बी आला मग पैसा पाहायला मला मजुरी वाढायचे. बापरे रावडा खबर गरम राहणार भो. बरोबर शे 500 मजूर कामले शेतस. बापरे 500? इथला घरे बांधायला राहणार तेवढा माणसं लागतील ना. बरं कितला पैसा जायत बो तुला? पुरा हिसाब करायला बुवा ते. बरं काय जाय तू नाही हिशोब? लागेल पैसा सोडीसून तुम्हाला 1.5 लाख रुपये निघतात. बापरे इथला? त्याला मग काय शे कामे तेवढा व्हायला ना. असं करा तुम्ही काल दिन या. मला कुठे टाइम शे. बैरा मिस्त्री काल तिथं लावून थांबी जातात बुवा. जमावणे सोम्या असं करत सावकारकडे जाय जमीन गांठी दे ये ना पैसा कदम जा दे टाकतात. कवयच ना गाय राहू अजून नाही येऊ ना. काय ते बैराम मिसळून काढून मोडती ना भाऊ परस्पर. पण ना किराणावाला हलवाई मंडपवाला ते आहेत ना समजा इराणात भाऊ पैसा मागाले तेच ना काय करा नाही ना तूच कर भाऊ आता. गण्या तू एक काम कर सावकारकडे जाय आणि जी बाजूवालीची जमीन आहे ती गांठी दे आणि कोण सांगितलं तू मंडपवाला हलवाईवाला तेच काढून मोठ टाक. राम्या जी बाकीने जी राहेल साहेल जमीन शे जर कोणी राहिला नाही ती बी गाण ठेव आणि मोठ टाक. अरे बाप गाव मालो के काय चावी राहण्यात आपला बारा मा. काय रे? कायच ना बापले मराले 3-4 वरी जायत नाही आणि एवढा माहितला कर्ज बजारी घ्या. बरोबर ते बी. अरे खरंच आपण एवढा लवकर कर्ज बाजारी घेणार आहे. मला विचारशे त्या जंगल मा एक मांत्रिक येलशे आपण तडे जाऊ त्यांना काय फरक पडस नाही पडस देखू ना मा. आई खरी देखू. ठीक आहे. अरे कितला दूर आहे बाबा भावाजून रे. अरे ते देखते त्या टेकडावर आहे. बापरे इतला दूर. इतका वर ते आपल्यावर चढाय का? चला भाऊ जाणार तर पडीच. बाबा क्या है बच्चों? बाबा आम्ही भलता तकलीफ आहेत बाबा. क्या तकलीफ है बच्चों? आमनाकडे गच्चे होतं बाबा पण समजा सरी चालणं. कुछ डरने की बात नहीं. लगता है तुम पे किसने करनी कर दी. ये नारियल है इसमें से खून निकलेगा तो समझ लेना तुम पे करनी कर दी है. बच्चों बहुत खतरनाक करनी कर दी है. मेरे चमत्कार से सब ठीक कर दूंगा. देखा करो दिन बाबा. करनी बड़ी तो दक्षिणा भी बड़ी. बाबा दक्षिणा की कोई काळजी नहीं करने का. नाम्या
दे रे बाबाले दक्षिणा. अभी मैंने बड़े बाबा से बात किया, उसने कहा. बाबा क्या कहा बाबा ने? हमको भी सांगो तो. बाबा ने कहा कि तुमको बलि देना पड़ेगा. बळी कसं ना बळी? बाबा को 2 मुर्गे का बलि चाहिए. पण बाबा कोंबड्यांपर तर रोग आले, चिकनगुनिया हो जाएगा ना. ठीक है, मुर्गिया कैंसल. अभी मैं तुम्हें ताइज देता हूँ. लो बच्चों, घर जाकर बांधना. काय जे झालं ताईत मा पोलिसन देखायला पाहिजे झाला. अरे बाप, अरे पुरा पोक्का शे रे भो. अरे वो, अरे पसाळ रे बाबाने. अरे धरा त्याले. धरा धरा. अरे पहिल्या तो अरे अरे काय बसला चिंता करत तुम्ही? उतरल पाहिजे ना का तोंडे करी सर. बटनूच बो काळजी करत. काय मजा कर राहणार रे. शेना बापनी कमाई ले मजा मारी. अरे वो, बापने तर कमाई सरी गई ना. वावरे बी सावकारकडे गाण ठेवायच्यात. अरे आप्पाले मराले 3-4 वरे जायत नाहीत, तेवढा मग तुम्ही वावरे गाण देनात. आप्पाने कधी सावकारानं तोंड दे का नाही? अरे वाईट काय रे तुम्ही आई. बोलता कर्ज बाजारी विविध गड्या खावा पिवा शेबी चालत नाही ना हो. आप्पा होतात तर सर्व वावरे हिरवागार होतात. आता सर्व वावरे सुकाई घ्या. काय करू ते समजत नाही आमले. काही मार्ग होईत सांगा तरी आमले. असं करा ना, नवनाथ बाबाना मंदिर मा एक मोठा साधू येले. जात अटे सांगी काहीतरी मार्ग. बरं बो जाईत ताडे बी पाहिला नाही तास फसाड. अहो काय म्हणस काय नाही ते देखील. हो थांबा रे. त्या बाबानं नाव काय, गाव काय, काय करस काय नाही त्यात पहिले तपास करलीच भाऊ. पहिले एक तर त्या साधूने आपले गण राहती ना. आलो ये ना काय गुण लागस काय नाही ते देखूत तरच पैसा देऊ. तर लोक पैसा द्यावा नाही. बरं भाऊ मान्य आहे का तुमले? चाली का? झाला मा. सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे राम तेरा नाम एक साथ दूजा ना कोई. सुख के सब साथी दुख में ना या बालक या. कोणचे तर तुम्ही? अरे मी साधू आहे. साधू म्हणजे ढोंगी साधू? अरे नाही. मग गोंधू साधू? अरे नाही रे नाही. मग संधी साधू? अरे नाही तो पण नाही. पण संधी मिळतात थेट गेलो. थेट गेलो. अरे पण कथा हिमालय की गोद में. आणि तिथं परमेश्वर मला स्वतः भेटले आणि त्यांनी सांगितलं की जा जगात प्रेमाचा संदेश पोहोचव. असं का बाबा? पण तुमनं घर कतच आहे काही आता पता? अरे आहे ना. ऊपर अंबर
नीचे जमी है इतना बड़ा घर कोई नहीं है. अरे हेच माझं घर. का हो काही भाऊ बहीण काही नातं होत? अरे आहे ना. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. असं का? काय बाळांनो, काय आलात? काय समस्या आहेत तुमच्या? बाबा आम्ही भलता चिंतामय आहेत बाबा. अरे सांगा बालकांनो. अरे समस्या दूर करण्यासाठीच मला भगवंतानी इकडे पाठवलेला आहे. बाबा आमना बाप ने आमले सुखमा रावाना 4 मार्ग सांगवता बाबा. मग आम्ही त्या पायात पण उपयोगच जायने बाबा. अरे काय सांगितलं होतं तुमच्या वडिलांनी? कधी सांगत महाराज, वावर मजा शेत सावलीमा जावं आणि सावलीमा यावं. तेना साठी बाबा आम्ही घर पाहिन तर वावरलो मंडपे टाका. अरे त्यांचं म्हणणं होतं सूर्योदय अगोदर शेतात जायचं आणि सूर्यास्तानंतर घरी यायचं. म्हणजे सूर्य निघण्यापूर्वी सुद्धा सावली आणि सूर्य डुबल्यानंतर ही सावली. अजून एक सांगतो महाराज, गोड करीसन खा. त्यासाठी आम्ही रोज पेढा, जिलेबी, गुलाबजामन, बर्फी असं रोज खात गो महाराज. अरे गोड करून खा म्हणजे जे तुम्हाला खायला वेळेवर मिळेल ते शिळे जळी असेल, पण पंचपक्वान्न खात आहोत असं समजा. त्याला नाव ठेवू नका. आपण सगळे सांगत महाराज का गादी करी सन झोपा म्हणीसन आम्ही गच्ची गाद्या शिटा द्यात. अरे बरोबर सांगितलं होतं तुमच्या वडिलांनी, पण तुम्ही त्याचा अर्थ वेगवेगळा लावला. मग कसा शेते ना अर्थ बाबा? अरे ज्या ठिकाणी तुम्ही झोपला असाल त्या ठिकाणालाच गादी समजा व बिनघोर झोपा. अरे खडकावर झोपला असेल तरी. असं का? अजून एक सांगतो महाराज, गावे गाव घरे बांधा म्हणीसन आम्ही गावे गाव घरे बांधा. त्याचा अर्थ असा आहे बाळांनो, प्रत्येकाशी प्रेमानं वागा. जिथे आपण गेलो, ज्या घरी आपण गेलो त्या आपल्याच घरी आलो आहोत असा आपलेपणा निर्माण करा. असा होता का या 4 गोष्टीच ना अर्थ? कळलं आता? झालं समाधान? बापरे, अरे देख अरे बाबा काय पहिल्या. अप्पा आते आते आम्ही तुला सांगेल परमानेच वागसूत. आमले माहिती शे आमला काजू मास तुला जीव गया. अप्पा तुला पवित्र आत्मा आमना बहुतेक फिरवते अप्पा. त्या पवित्र आत्माला आम्ही साक्षी ठिसन सांगतस की काबाळ कष्ट करसूत, राब राब राबसूत आणि तुम्ही जमीन सावकारना ताबा माहीत सोडवसूत. तिले तूच भरपी धक्का लागणार नाही असं वचन आम्ही नवनाथ बाबा समोर देतात. बाशाय राणी खानदेशनी गोड तुनी गोड रशानी हे रानी बोली. होईले जीव मन गया कटाईओ सखाराम तुकाराम पाटील. होईले जीव मन गया कटाईओ सखाराम तुकाराम पाटील. होईले सांगा समजाई जाईओ सखाराम तुकाराम पला बहिणी सोन दादा भाऊ सोन प्रौढी शाय माझाव रे. साक्षर नाशे देव आतटे जोद्वलानी देव रे. पाणी उन्हा धुमाया ज्यानी त्यांनी बाईको समाया. शिवार नव्हती ना पाणी मा भिजना तापेल शिवार थंडा
वाशी शेपोरी तुला साजे अशी रायव माहेर नाही तू नसवता समजास तू काय व सासूर वाशी शेपोरी तुला साजे अशी ऐका दादा यांनी वाली दारूनी हाय गोट एक बाटली दारू पिनो मी गटगट अंडोलत डालत गल्ली दरी करवट वट जुगन जुगन रे जुगन जुगन रे जुगन जुगन रे जुगन जुगन रे दोंड्यान लगीन जुगन रे दोंड्यान